यांनी सांगितलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याच्या भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्यात। पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात विशेष करून सहकारी क्षेत्रात दिलेलं विशेष योगदान कायम स्मरणात राहील असं सांगून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलंय। लोकनेते असलेल्या अजित पवार यांची तळागाळाशी मजबूत नाळ होती। महाराष्ट्रातल्या जनसेवेसाठी वाहून घेण्यात आघाडीवर राहिलेल्या अत्यंत मेहनती अशा पवार यांच्याबद्दल सर्वांना आदर होता। प्रशासकीय बाबींची त्यांना उत्तम जाण होती। गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणाबाबत त्यांना कळकळ होती। त्यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले। जनकल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सदैव स्मरणात राहतील असं बिर्ला यांनी म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अजित पवार यांचं निधन वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्यात। आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेनं कार्य केलं असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय। रालोआमधले आपले ज्येष्ठ सहकारी अजित पवार यांना गमावल्याची बातमी ऐकून मन व्यथित झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी गेली 3.5 दशकं महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर्गाच्या भल्यासाठी स्वतःला समर्पित केलं होतं। त्यांचं निधन रालोआ कुटुंबासह आपली वैयक्तिक हानी असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजित पवार यांचं अकाली निधन वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। महाराष्ट्राकरता आजचा